त्यांच्या समेत सत्यवनजी काकडे आदई यांचं चांगले योगदान पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितू गोंदली या स्पर्धेला कव्हर करत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। पंचांचा इशारा सामना स्टार्ट होईल। ग्रीन सिग्नल गोलंदाज P1 पहिली षटक घेऊन आलाय। गोलंदाज अजय भगतला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज नीरज जांभळे। पहिला चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली कव्हरच्या रिझम मध्ये चेंडू गोलीच्या वेगाने तिथे आउटफीट थोडी स्लो पाहायला मिळाली आणि मात्र पारीचा आगाज करत असताना फलंदाज नीरज पहिल्या चेंडूवरती अजय भगतच्या हा मात्र फटका चांगला होता तिथे 2 दबाव पाहायला मिळाला। श्रीगणेश केलाय संघाचं सांघिक धावसंख्या ओपन केलंय 2 या आकड्यावरती चिंचोली संघ। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं यंगस्टार वाजे संघानं मात्र अजय भगतला आपण पाहतोय P1 पहिले शतक चांगला तिथे फटका चांगला अडवलाय चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वाजे संघाच्या माध्यमातून फक्त एकच धाव। एका धावून संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय। श्रीराम 11 चिंचोली संघामध्ये 2 सखी बंधू आज आपल्याला पाहायला मिळतील कुश शेलके आणि आकाश शेलके यांना पाहतोय। गोलंदाज अजय भगत पुन्हा एकदा सज्ज असेल। अमोल शेलके ऑन स्ट्राईक वरती इन्फॉर्म फलंदाज अमोल शेलके सातत्यानं आज मात्र कशा रीतीची फलंदाजी करेल हे पाहणं तितकं गरजेचं असेल। गोलंदाज अजय भगत फक्त चेंडूला सन्मान दिला होता तिथं बॅकअप चुकलं मात्र कॅच जज करता आला नाहीये मात्र 1 धाव चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती। 3 चेंडूचं खेळ समाप्त 3 चेंडू मध्ये धावा खर्च केले अजय भगतच्या गोलंदाजीवरती 4 आपण पाहतोय। रिडगर संघाचा अष्टपैलू खेळाडू अश्विन दादा भोपी आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। सकाळपासून त्यांची उपस्थिती आपण पाहतोय। सर्व अतिथी मान्यवरांचं दानशूर दात्यांचं ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला दानशूररित्यानं आर्थिक सहाय्यानं मदत केली आहे त्या सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा बॅटची इन्सर्ट एज चेंडू गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय नीरज जांभळेच्या बॅट मधून निघालेला चौकार। नशिबाची साथ सातत्यानं पाहायला मिळाले नीरज जांभळे ज्यावेळी चेंडू खेळला अद्याप मात्र बॅटचा टॉपेज लागला आणि मात्र परिणाम चौकार पाहायला मिळाला। 8 या धावसंख्येवरती पहिलं शतमार्ग असताना संघ धावून पोहोचला श्रीराम 11 चिंचोली संघ 8 या आकड्यावरती। आकडबाई चेंडू होता फक्त टायपिंग क्रिकेट होता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला। अजय भगत गोलंदाजाचं कौतुक करत कमी आहे चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज अजय भगतनं। P1च्या शतकामध्ये हाणामारी करणं गरजेचं होतं जे फटके येणं गरजेचं होतं मात्र ते फटके आले नाहीये चिंचोली संघाच्या माध्यमातून। आठ धावा आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा अजय भगत शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या शतकातील। चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती गोड केलाय शेवट पंचांचा इशारा हा दमदार षटकार। हनुमानजी भगत वाजे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। पहिल्या शतकाचा खेळ समाप्त। पहिल्या शतकामध्ये अजय भगतनं केलेली गोलंदाजी आता मात्र शेवटचा चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि 14 धावा पाहतोय।
इथे एक सूचना आहे, युनिकॉर्न गाडीची चावी हरवली आहे. आमच्यापर्यंत चावी जमा केली आहे. युनिकॉर्न गाडीची चावी हरवली आहे. कोणाला सापडली तर लगेच आमच्यापर्यंत जमा करायची आहे. युनिकॉर्न गाडीची चावी हरवली. 14 धावा आपण पाहतोय. नीरज जांभळेने मात्र आता आक्रमक रूप धारण केलं मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा आपण पाहतोय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनली गेली आहे. क्षेत्ररक्षक विखुरलेला पाहू शकाल. 5 क्षेत्ररक्षक तरी बाहेर आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज आकाश भगतला आपण पाहू शकाल. छोटासा रनर आपण पाहतो. आकडोबाचा चेंडू तिथे ग्लान्स केलाय. कव्हरच्या रिझम मध्ये चेंडू सीमा पार. अमोल शेळकेच्या बॅट मधून निघाला हा दमदार चौकार. पोहोचले तब्बल 18 या आकड्यावरती. प्रत्येकी विकेट साठी हनुमानजी भगत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट प्रत्येक विकेट साठी. पंचांचा इशारा आलाय. हा वाईट चेंडू. पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू. पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद करू नका. या सर्व संघांना नोंद असेल. एकोणवीस धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश भगत. यस भीमा चेंडू. नो चेंडूंचा इशारा पंचांचा येतोय. आता मात्र भीम चेंडू फेकला. आकाश भगत गोलंदाजांना 1+1 या 2 धावा मिळतील आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. एकवीस धावा ऑन बोर्ड. फ्रीटची संधी असेल. फलंदाज नीरज जांभळे या फलंदाजाला. पण एकदा आकाश भगत. कोल्हापूरचा चेंडू होता. फ्रीटचा चेंडू. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार. 1 बाउन्स. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. चौकारच्या मधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा. 25 धावा गुंतालकेवरती लागल्या गेल्या. दुसरं शतक मात्र आता महागड होताना पाहायला मिळतंय. आकाश भगतच्या गोलंदाज विचार केला. वाईट चेंडू. भीमर नो चेंडू फेकला आणि मात्र या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. नीरज जांभळे आज मात्र मंत्रमुग्ध करतोय आपल्या फळ्यांच्या माध्यमातून. षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये नीरज जांभळे. टार्गेट सेट करण्याच्या उद्देशानं फलंदाज अमोल शेळके आणि नीरज जांभळे ही सलामीची ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानाच्या मध्ये खेळ साकारत असताना फक्त चेंडूला सन्मान दिला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला उचले फेकेल. चेंडूची फेकी मात्र करते एकच धाव. एका धावनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनगडी बाद असताना 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धावपळीवरती लागल्या गेल्यात. अद्याप कुठली विकेट गमवता आली नाही. यंगस्टार वाद्य संघाला पुन्हा एकदा गोलंदाज आकाश भगत. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी केली आकाश भगत. ओळखलं होतं. विकेट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूला मात्र निर्धाव पाहायला मिळाला. चेंडू. आकाश भगत पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू फेकण्यासाठी. आता मात्र नो चेंडू. फुलटा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि मात्र चेंडूची फेकी सुद्धा खराब. वारंवार क्षेत्ररक्षण खराब केलं जातंय वाद्य संघाच्या माध्यमातून. आता मात्र या शतकामध्ये दुसरा भीमर चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून. एकोणतीस धावा आपण पाहतोय. 2 चेंडू भीमर फेकले आपण पाहतोय. गोलंदाज आता मात्र
त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. 2 चेंडू या षटकामध्ये त्यांना भीमर फेकले गेलेत. 29 धावा ऑन बोर्ड. आपण पाहतोय दुसरे षटक अद्याप मार्ग असताना अजय पगारेला पाहू शकाल. फ्री ची संधी असेल. फलंदाज अमोल शेळके. अरे आता मात्र अजय पगारेला बोलवलं होतं, मात्र तो सुद्धा पहिला चेंडू फेकत असताना भीमर चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा नामी संधी असेल फलंदाज अमोल शेळकेला. 9 चेंडू आणि धाव फॉल करते. धावा लागला गेल्या 30. अजय पगारे आपण पाहतो फ्री ची संधी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा हा षटकार आणि हा सुद्धा 9 चेंडू. सोने पे सुहागा. आणि हा सुद्धा गोलंदाज बाद असेल. या शतकाचा विचार केला. पहिलं शतक फेकलं, दुसरं शतक फेकलं होतं अजय भगतनं, आकाश भगतनं. तो सुद्धा बाद झाला. आणि मात्र अजय पगारेला बोलवलं होतं, तो सुद्धा बाद झाला. या चेंडूवरती दमदार हिट पाहायला मिळाला अमोल शेळकेच्या बॅट मधून. या चेंडूवरती तब्बल 7 धावा आल्या गेल्या. आणि मात्र 7 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाम पोचली तब्बल 37 या आकडेवरती. उपस्थित मान्यवर हनुमानजी करमेलकर यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फ्री ची संधी असेल. पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू गोलीच्या वेगानं दमदार चौकार. एक्केचाळीस धावा धावफल कधी धावा लागले गेलेत. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आकुडाबा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम क्रिकेटचं स्किल वापरलं गेलं अमोल शेळके याचा. मात्र हा दुसरा चौकार बॅट मधून. अमोल शेळके ऑन फायर. वतीने स्पर्धेसाठी 1005 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलाय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हॅलो. तर या ठिकाणी आपण मान्यवरांच्या स्वागताकडे जाऊया. या ठिकाणी 2 मान्यवर आपल्या मंचावरती आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सन्माननीय शांताराम शेठ चौधरी यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर या ठिकाणी दुंद्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हनुमान करमेळकर यांचं देखील शुभागमन झालंय. तर या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो आयोजक समाधान खारुडकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सन्माननीय शांताराम चौधरी यांचे या ठिकाणी स्वागत करायचे. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करायचे. त्या ठिकाणी पुनश्च एकदा मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. थँक्यू. यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी
तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव असलेला गोलंदाज विठ्ठल सर आमचे मार्गदर्शक आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला निर्धाव चेंडू. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. फुलटा चेंडू लो फुलटा चेंडू होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक चुकीचं केलं जात आहे. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये हा येतोय चौकार. चेंडू फेकला होता मात्र क्षेत्ररक्षकाचं मात्र तिथे मात्र साथ मिळाली नाहीये आणि परिणाम चौकार पाळला. 49 धावा ऑन बोर्ड. लो फुलटा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये तिथे क्षेत्ररक्षक जज करेल आणि मात्र हा पहिला हादरा लागला गेला चिंचोली संघाला. मी विनंती करतोय शांताराम शेठ चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हनुमान करमेलकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचे आहे. दुंद्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हनुमान करमेलकर यांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा दुसरा विकेट कमालीची गोलंदाजी विठ्ठल सर यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट पाहायला मिळाले. आता फलंदाज आपण पाहू शकाल आकाश शेळके. एक मराठीचा गोड आवाज उत्तम समालोचक. आज मात्र कशा रीतीची फलंदाजी करतील हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. ऑन हॅट्रिकच्या जोरावरती गोलंदाज विठ्ठल सर यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव असलेला ते मात्र सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक गोलंदाज विठ्ठल सर. पुन्हा एकदा खोलरोपटीचा चेंडू होता तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली. एक धावा. यॉर्कर लोअर फुलटॉस लोअर पद्धतीचा चेंडू त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन आहे कारण तितक्या वर्षाचा अनुभव आहे. त्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना विठ्ठल पुन्हा एकदा सज्ज असतील. आता मात्र फ्रंट फुटवर येऊन आलाय फलंदाज. चांगला फटका होता आकाश शेळकेच्या बॅट मधून. फक्त चेंडूला अडवेल उचलेल फेकेल. एकच धाव. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 50 धावा. उपस्थित मान्यवर रमेश पाटील मॅन फ्रॉम धुंद्रे आपण व्यासपीठावरती यायचे आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. विनंती असेल या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. एकीकडे असेल कोंडले संघ तर त्यांना फाईट करेल श्री भैरवदेवी क्रिकेट संघ आणि भैरवदेवी हंसिका 11 रेडकर संघ. तर मी विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला की लगेचच आपण टॉस साठी यायचं. न्यू भैरवदेवी हंसिका 11 रेडकर आणि त्यांना फाईट करेल कोंडले संघ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे स्वतः आयोजक निश्चितपणे एक चांगली भूमिका ज्यांची या स्पर्धेसाठी राहिली आहे ते रमेश पाटील निश्चितपणे आपण पाहतोय धुंद्रे गावचे ज्यांची या स्पर्धेमध्ये एक स्वतः आयोजक म्हणून त्यांची भूमिका पाहतोय आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर मॅच आपण पाहतोय एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय
श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांना फाईट करतोय यंगस्टर 11 वाजे. या दोन टीम मध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावपलकावरती लागल्या गेल्या त्या 50 आणि इथून मात्र शेवटचं षटक रोनित हाताळेल तिथपर्यंत जाऊया. पुन्हा एकदा शुभम सिनारे. यस 50 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. 50 रन कंप्लीट चिंचोली संघाचे. रोनितला आपण पाहतोय स्लॉगरचं शेवटचं शतक घेऊन आलाय. आता मात्र वेगळा फटका खेळण्याच्या नादानं मात्र असफल ठरलाय फलंदाज आकाश शेलके. स्कूप करण्याचा प्रयत्न होता पाठीमागे तिथे फायनल क्षेत्रामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता त्यानं पाणी केली होती. आता निर्धाव चेंडू रोनितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार पंचांचा इशारा. वाईट चेंडू. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या आकडेवरती. विठ्ठल सरांनी केलेलं आज मात्र गोलंदाजी या सर्व प्रेक्षक रसिकांना मंत्रमुग्ध केलं मी तर म्हणेन. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्लो मध्ये चेंडू होता ऑन दी अटॅक. आकाश शेलके ऑन फायर. चेंडू सीमा पार. हा दमदार षटकार. धावा लागल्या गेल्या तब्बल. श्रीराम 11 क्रिकेट संघ चिंचोली यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोनित पुढचा चेंडू फेकेल. आकडोबा चेंडू होता. चेंडू बराच काल हवेमध्ये स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये जज करेल का. मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अमोल शेलके थोडीशी दुखापत पाहायला मिळतंय. या 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या 59. 2 गड्याच्या मोबदल्यात 59 धावा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा रोनित पुढचा चेंडू फेकेल. आकाश शेलके आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अद्याप पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. श्रीराम 11 चिंचोली त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय न्यू यंगस्टर जय हनुमान क्रिकेट संघ वाजे. रोनित पुढचा चेंडू फेकेल. आता मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुट आलाय आणि चेंडू सीमा पार. हा पुन्हा एकदा षटकार. मधून संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 65 या धावसंख्येवरती. शेवटचं एक चेंडू शिल्लक असेल. आकुर्डीचा चेंडू होता. हो कमालीचा फटका. बॅक टू बॅक समालोचन कक्षाला गवसणी घालणारा हा षटकार. लगेच लाईनअप मध्ये यायचंय. लाईनअप मध्ये जायचंय. या स्पर्धेची शिस्तबद्ध रूपरेषा आपण पाहतोय. 71 धावा आपण पाहतोय आणि 72 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय स्टार जय हनुमान वाजे संघासमोर. या पुढची मॅच न्यू भैरवदेवी हंसिका 11 रिडगर संघ त्यांच्या अगेन्स्ट केलेल कोंडले संघ. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. रिडगर संघाचा संघनायक आलाय. कोंडले संघ आपण सुद्धा या. हर्षद पांचाल विश्वास आपण यायचंय नाणेफेकीसाठी.
71 धावा झालेत. 72 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय चिंचवली टीमनं ती यंगस्टर वाजे टीम समोर. या पुढची मॅच रेडगर विपक्ष कोंडले उपस्थित मान्यवर शांतारामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. विनंती करतोय विकेटवरती कोणी खेळायचं नाहीये. विकेटवरती कोणी खेळायचं नाहीये विनंती करतोय. रेडगर संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः शुभेच्छा असतील. निर्णय काय असेल आपला? गोलंदाजी. आणि कितपत धाव्यांचं तुम्ही रोखून ठेवाल? समोरचा संघ कोंडले संघ आपण पाहतोय तरी 40-50 वर रोखून ठेवू असं. यस थँक्यू. तुमच्या वाटेला प्रथमतः फलंदाजी आली आणि मात्र टार्गेट कशा रीतीनं तुम्ही सेट कराल? समोरचा संघ सुद्धा तितकाच यंगस्टर संघ रेडगर संघ म्हणून या विभागामध्ये म्हटला जातोय. मात्र तुम्ही प्रथमतः फलंदाजी करता आणि मात्र टार्गेट कशा रीतीनं सेट कराल? प्रथमतः ग्राउंड खूप छान आहे इथे. आम्ही पहिल्यांदा असं नौकी खेळतोय. खूप छान वाटतं असं आयोजन बघून. म्हणजे पहिल्यांदा आम्ही एवढ्या आयोजनामध्ये खेळतोय चांगलं. आणि धन्यवाद आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल. आणि असं काय आम्ही ठरवून आलेलं नाही एवढे रन मारू तेवढे रन मारू, पण प्रयत्न करू चांगल्यात चांगला खेळ करण्याचा. आणि 50 ते 60 धाव्यांचा टार्गेट आम्ही असा विचार करतोय. आता बघू आता पुढे काय खेळ कसा होतोय. यस थँक्यू. चांगली प्रतिक्रिया. एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि बोलूया या मॅच कडे जिथे 71 धावसंख्येचं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आणि 72 धावसंख्येचं लक्ष उभारलं गेलंय न्यू यंगस्टर वाजे संघासमोर. तर मी विनंती करतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक कैलासदादा खारुटकर यांना विनंती करतो की आपण समालोचन या पुढच्या मॅचचं करायचंय. थँक्यू शुभम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जी स्पर्धा आपण पाहतोय मोरिया 11 क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित कैलासवासी रोहिदास काळुटकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर रेडगर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट बालकृष्ण दादा फोफी यांना मी विनंती करतोय की या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेची सुरुवात त्या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होताना आपण पाहिली. जो पहिला मॅच त्या ठिकाणी आपण पाहिली कुत्तरपाडा आणि चिंचवली या दोन टीम मध्ये, जिथे कुत्तरपाडा संघानं तो सामना जिंकताना आपण पाहिलं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसरी लढत मैदानामध्ये सुरू आहे. एकीकडे आपण पाहिलंय प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली होती तो श्रीराम 11 चिंचवली संघ यानं मात्र धावा जमवल्यात. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. टोटल 71 धावा जमवल्या आणि 72 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट यावेळेस मात्र न्यू यंगस्टर जनमान 11 वाजे टीम समोर. आणि दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात होईल. 72 धाव्यांचं टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली जोडी मैदानामध्ये ॲज ओपनर अजय पगारे आणि त्याला साथ देणारा फलंदाज रोनित पाटील. गोलंदाजी इंड वरती नीरज जांभळे. राईट आर्म राऊंड द विकेट फर्स्ट बॉल. यावेळेस खूप सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा इनस्विंग चेंडू मध्ये पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये चेंडू येतोय आणि इथून मात्र कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क नसताना एक निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात चांगली झाली आहे. 72 धाव्यांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणे गरजेचं आहे. तो प्रयत्न मात्र करावा लागेल आकाशला. इथून आपण पाहतोय फलंदाज अजयला. मात्र इथून आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी फलंदाजी मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या खेळाडून, जिथे 22 धाव्यांचं योगदान दिलं होतं. रेडगर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय केशव भोपी यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर यावेळेस मात्र तिसऱ्या बॉलवरती एक धाव येते. एका धावेनं मात्र संघाच्या धावफलकाला सुरुवात होते. जिथे 72 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट असताना मोठे फटके येणं गरजेचं असेल. मात्र चांगली गोलंदाजी नीरज जांभळे करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न
मात्र इथे इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. इथून लॉंग ऑन क्षेत्रातून आलेला हा पहिला चौकार. तर इथून आपण पाहतोय पहिला चौकार या मॅच मधला, या इनिंग मधला पाहायला मिळेल रोनित पाटीलच्या बॅट मधला. 5 धाबा गुणतालिकेवरती 72 धाबींचं टार्गेट चेस करत असताना न्यू यंगस्टर जयमान वाजे संघ यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑनला चेंडू फील्ड केला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक चांगलं षटक हाताळत असताना मॅन्ट्री पॉवर प्लेचं षटक आहे. त्या मॅन्ट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असतं. मात्र इथून जर पाहिलं नीरज जांभळेनं कमालीचं षटक हाताळलंय आणि आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस शेवटचा बॉल आणि इथून मात्र अप्पर कट केल्या आणि चेंडू मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रातून जाईल सीमारेषा पलीकडे. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला हा चौकार. या ठिकाणी रेडगर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी यांना विनंती करतोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत विलास दादा भोपी देखील आहेत. तर त्यांना देखील विनंती करतोय की या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर जर विचार केला तर प्रेक्षकांसाठी आणखीन एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला येईल, जिथे जयमान यंगस्टर क्रिकेट संघ दुंद्रेपाडा आयोजित एक दिवसीय स्पर्धा जी 15 डिसेंबर 2024ला या ठिकाणी खेळवली जाईल. एक दिवसीय स्पर्धा असेल, ज्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक असणारे 10,000 आणि तृतीय पारितोषिक असेल 5,000 आणि प्रवेश फी मात्र असेल 4,500 रुपये. अशी ही स्पर्धा त्या ठिकाणी तुमच्या भेटीला येईल. ज्या स्पर्धेचे आयोजक अनिकेत चौधरी, जगदीश चौधरी, अक्षय चौधरी आणि आशीर्वाद चौधरी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जर कुठल्या संघाला त्या ठिकाणी खेळायचं असेल निश्चितपणे आपण या आयोजकांशी संपर्क साधू शकता. जिथे 12 ग्रामीण संघ खेळवले जातील, ज्याथे मग 40+ 4 संघ देखील खेळवले जातील. तर इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज यावेळेस अंकुश शेळके आणि अंकुश शेळकेने पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिलाय तो वाजे टीमला आणि इथे मात्र पहिला फलंदाज बाद होतोय वाजे टीमचा अजय पगारे. मोठे योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णतः कव्हर केली जाते. त्याचे फाउंडर त्या ठिकाणी जितू गोंदले, त्याचबरोबर निकेश पाटील आणि रितेश पाटील या तिघांचे आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर या स्पर्धेसाठी 2 पंच आपण पाहतोय. एकीकडे सुधीर तांडेल, माफ करा, संतोष चौधरी आणि सत्यवान काकडे सर या 2 पंचांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्यानंतर जर विचार केला तर या स्पर्धेसाठी जे डेकोरेशनची पूर्ण या ठिकाणी आपण जे डेकोरेशन पाहतो ते आम्हाला एकविरा मंडप डेकोरेशन दुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झाले. महेश भगत यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जी केबल नेट त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे ते एकविरा केबल नेटवर्क या ठिकाणी बारक्या उसाटकर दुंद्रे आणि त्याचबरोबर संतोष पाटील रिडकर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी जर विचार केला तर ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय त्या सर्व ट्रॉफ्याज ज्या आम्हाला पुरस्कृत केल्यात ते श्रीराम समर्थ एंटरप्राइजेस केवाळे, कैलासवासी जोमापदू माळी यांच्या स्मरणार्थ श्री योगेश माळी 3334 ब्रँड यांच्याकडून पूर्ण ट्रॉफ्याज त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला हादरा लागल्यानंतर यावेळेस बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय वाजे संघ. धाव्यांची इन्व्हेस्टमेंट फार मोठी केली होती. पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना श्रीराम 11 चिंचवली टीमनं जिथे धावा जमवल्या होत्या टोटल 71, 72 धाव्यांचं आव्हान होतं. प्रेशर मात्र आहे वाजे टीम वरती
आणि ते प्रेशर मात्र हँडल करत असताना फलंदाज मात्र थोडंसं अपयशी ठरत असताना पाहायला मिळत आहेत. वारंवार त्या ठिकाणी डॉट बॉल्स येतात. फलंदाज चेतन पाटील स्ट्रायकरीला आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा स्विंग चेंडू मध्ये पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना यावेळेस सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. गोलंदाज अंकुश शेळकेनं कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये आणि एक विकेट देखील त्यानं मिळवलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला 9 धावा गुणतालिकेवरती. यावेळेस देखील कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी फुटवर्क नाहीये, चेंडूवरती नजर नाहीये, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं होतं चेतन आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिस होतोय. बॅक टू बॅक हा 4 त्या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. टोटल मात्र धावसंख्या फक्त 9 या धावसंख्येवरती रखडलेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जर विचार केला फक्त 9 धावा आहेत. 72 धाब्यांचं या ठिकाणी आव्हान आहे. थोडंसं त्या ठिकाणी कठीण जात आहे ते वाजे टीम साठी. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल आणि इथे झेल मात्र टिपेल आणि इथे दुसरा हादरा मिळेल वाजे टीमला. व्हेरी गुड बॉलिंग, मेडन ओव्हर प्लस 2 विकेट्स. गोलंदाज अंकुश शेळके. थँक्यू डीजे. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मागच्या षटकामध्ये अंकुश शेळके, जो संघाचा ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं, आणि त्यानं मात्र साजेशी गोलंदाजी करत असताना त्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचे धाव खर्च न करता मेडन ओव्हर फेकली प्लस 2 विकेट्स. 2 विकेट्स देखील त्या ओव्हरमध्ये आल्या. एक चांगली गोलंदाजी करत असताना पूर्णतः बॅकफूटवरती जाताना पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणारा यंगस्टर जनमान 11 वाजे संघ. इथे विचार केला तर गोलंदाजानं आलेलं अपयश निश्चितपणे या मॅच मध्ये थोडंसं त्या ठिकाणी पारजं जड करतंय त्या चिंचवली टीमचा. टोटल 63 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ इथून बाकी असताना थोडंसं त्या ठिकाणी बॅकफूट वरती आहे. मात्र रोनित पाटील आणि विघ्नेश पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे आणि इथून मात्र धावसंख्येचा जर विचार केला तर 31.50 सरासरी राखायची आहे. 2 षटकामध्ये टोटल 63 धावा जमवायच्या आहेत. थोडंसं कठीण जरूर असेल, मात्र इथून प्रयत्न करावा लागेल. या जर विचार केला या मैदानाचा तर धावा जमताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये देखील 70 धावा जमल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण 71 धावा जमताना पाहिल्या. यावेळेस मात्र अमोल शेळकेचा हा बॉल होता. यॉर्कर चेंडू फेकला होता. सरळ बॅट ना चेंडू खेळला गेलाय आणि इथे मात्र फक्त 1 धाव मिळते. या एका धावेने संघ हलवारपणे पुढे जाईल. संघाची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये, ती 10 या धावसंख्येवरती. अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी ती 62 धाब्यांची. उर्वरित चेंडू शिल्लक असतील यावेळेस 11 बॉल 62 धाब्यांची आवश्यकता. विघ्नेश पाटील स्ट्रायकरिंगला. विघ्नेशसाठी हा फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला मात्र यावेळेस पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे आलेला हा मोठा बहारदार षटकार. तर या ठिकाणी वाजीगावचे सूरज भगत यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. मी विनंती करतोय मान्यवरांना या आपण मंचावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर मॅचच्या दिशेनं जाऊया. गोलंदाज अमोल शेळके. स्ट्रायकरिंगला विघ्नेश होता. शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क नसताना एक निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला विघ्नेशच्या बॅटमधनं. विघ्नेशमध्ये ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, मात्र विघ्नेश जो 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि त्याच्यावरती प्रेशर जरूर असेल, कारण टॉप ऑर्डर मधून थोडीशी निराशा पाहायला मिळाली वाजे टीमची. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या आधारे चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तिथे येतील. जिथपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल फक्त सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवरती. तर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी झाली होती चिंचवली टीम कडनं, जिथे नीरजनं चांगली फलंदाजी केली, त्यानंतर अमोलनं चांगली फलंदाजी केली आणि जे फिनिशिंग टच पाहिजे होतं ते आकाश शेळकेनं देखील दिलं होतं. इथून रोनितसाठी हा बॉल होता.
पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे फलंदाजीमध्ये देखील चांगली फलंदाजी केली ती चिंचवली टीमनं आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रेशर क्रिएट केलं पहिल्या षटकापासून नीरजनं आणि तेच मोमेंटम घेत असताना चांगली गोलंदाजी इथून मात्र अमोल शेळके देखील करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि इथून मात्र ओव्हर होईल समाप्त. एंड ऑफ द थर्ड ओव्हर आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या धावफलकावरती लागतील त्या 17 धावा. हॅलो, तर 3 षटकं संपलेत. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल, कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी जी झाली होती वाजे टीम कडनं, त्याचा परिणाम आपण पाहतोय की मोठी धावसंख्या उभारली गेली ती चिंचवली टीम कडनं आणि इथे मात्र बॅकफूट वरती जाताना पूर्ण वाजे टीमला आपण पाहतोय. जर वाजे टीम कडनं आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये विठ्ठल पाटील सरांचा अपवाद वगळता पूर्णतः त्या ठिकाणी अपयशी ठरले होते गोलंदाज. विठ्ठल पाटील सरांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, जिथे 2 फलंदाजांना बाद देखील केलं. मात्र त्यानंतर जे प्रेशर क्रिएट करणं गरजेचं होतं शेवटच्या षटकामध्ये ते देखील झालं नाही आणि शेवटच्या षटकामध्ये देखील 20 धावा आल्या आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला की टोटल 71 धावा जमल्या. इथून मात्र चौकार येईल फलंदाज विघ्नेशच्या बॅटमधनं आणि या 4 धावेनं संघ धावून पोहोचेल तो 21 या धावसंख्येवरती. एकवीस धावा गुणतालिकेवरती 72 धाव्यांचं टार्गेट होतं आणि इथून जर विचार केला तर थोडीशी खराब फलंदाजी देखील झाली. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे उपस्थित मान्यवर जितेंद्र सिन्हारे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय या आपण मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आकाश तिथे आणि इथून मात्र खूप चांगला झेल देखील टिपला आणि आणखीन एक खतरा मिळेल तो वाजे टीमला. तो वाजे टीमला संघनायक स्वतः त्या ठिकाणी फलंदाजीसाठी जातोय. मात्र मॅच मध्ये थोडी औपचारिकता असेल कारण मॅच पूर्णतः त्या ठिकाणी एकतर्फी होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी इंडवरती आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये रोहित जो गोलंदाजी करतोय त्याच्या पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर कमबॅक केलंय आणि विकेट मिळवली ते रोहितनं. यावेळेस दीपकसाठी हा बॉल होता, मोठा स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र थोडस जर विचार केला कॉलिंग नव्हती, मात्र नीरजनं चांगला झेल टिपला आणि आणखीन एक हादरा मिळतोय तो वाजे टीमला. तरी जो नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये आकाश भगत. बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक आलाय आणि इथून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. माहिती षटकार.